नमस्कार मित्रांनो, आज आपण इनइक्वालिटी हा एक चॅप्टर बघणार आहोत, ज्याला असमानता सुद्धा म्हणतात. IBPS मध्ये हा 2 ते 3 मार्काला येतो किंवा त्यापेक्षा कधी जास्त पण येऊ शकतो. एक मॅक्झिमम आपण 3 ते 5 मध्ये धरू. वेगवेगळ्या टाइप्समध्ये येतात. ते वेगवेगळे टाइप्स पण या लेसनमध्ये बघायचे आहेत, या कंटिन्यू व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. आणि त्याला सुरुवात करू. एकदम काय म्हणू शकतो, एकदम सोप्यातला सोपा हा असा हे आहे चॅप्टर आहे, जो इनइक्वालिटीचा असमानता. यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर बरेचशा लोकांना तुम्हाला, म्हणजे मी पण बघितलं की बरेचसे लोक तुम्हाला ओपन गेट, क्लोज गेट हे ते खूप सांगणार आहे. पण हे थोडक्यात असं आहे की हे चेन्नई सुपर किंगसारखं आहे की एखादी सोपी मॅच पण अवघड करून जिंकायची. ठीक आहे, तर असं करण्याची काही गरज नाही. एकदम सोप्यातला सोपा टॉपिक आहे. ह्यासाठी पण तुम्हाला काही वेगळं लॉजिक, वेगळ्या ट्रिक लावण्याची अजिबात गरज नाही आहे. नुसतं पेन न उचलता सॉल्व करता येणारा हे आहे. त्यासाठी सुद्धा आपण एवढं ते म्हणजे बनवून ठेवलेलं आहे की असं वाटतं की हा खरंच खूप अवघड टॉपिक आहे का. बिलकुल अवघड टॉपिक नाही आहे. एकदम सोपा टॉपिक आहे, ज्यामध्ये फक्त तुम्हाला 3 सिम्बॉल लक्षात ठेवायचे आहे आणि 3 सिम्बॉलवरती तिथल्या तिथं क्वेश्चनचं आन्सर येतं. ठीक आहे, आता कोणचे 3 सिम्बॉल आहेत फक्त ते लक्षात ठेवा. हा ग्रेटर दॅन आणि इक्वल टू, याचंच जर बायफर्केशन केलं म्हणजे याचा अर्थ होतो ग्रेटर दॅन, किंवा म्हणजे मी इंग्लिशमध्ये सांगतोय, याचा अर्थ होतं की ग्रेटर दॅन म्हणजे ह्या साईडचा मोठा असेल, ह्या साईडचा मोठा किंवा इक्वल असेल, मग एक साईडचा मोठा असेल किंवा एक दोनपैकी काहीतरी असेल. दुसरा होतं की लेसर दॅन, मग लेसर दॅन और इक्वल टू आणि इक्वल टू, दोन्ही इकडे इक्वल टू. बस हे 3, ह्या साईडचे 3 सिम्बॉल, ह्या साईडचे 3 सिम्बॉल, बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. जर सिम्बॉल विरुद्ध आले तर ते फॉलो होणार नाही, सेम आले तर फॉलो होणार. ठीक आहे, ह्या ग्रुपमधला जर सिम्बॉल आला तर डायरेक्ट ते फॉलो होतील, सोबत चालतील. ह्या ग्रुपमधला आला तरी फॉलो होतील. 2 अपोजिट आले तर ते फॉलो होणार नाही. ठीक आहे, डायरेक्टली क्वेश्चनकडे जो, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की काय क्वेश्चन आहे. तर पहिलाच प्रश्न बघून घ्या. ए पेक्षा जी मोठा आहे. डायरेक्ट आता इथनं सुरू करा. ते ओपन गेट, क्लोज गेट ते जर तुम्ही बघून आले असेल तर इथंच थांबा, कारण खूप सोपा प्रश्न आहे. याच्यासाठी मला वेगळं काय करण्याची गरज वाटत नाही. आणि तुम्ही पण लावू नका उगाच, ते किती कशाला लक्षात ठेवता. क्लोज गेट, ओपन गेट बघा तिकडे. ए पेक्षा जी काय लहान, ए पेक्षा जी मोठा पाहिजे म्हणतो. आता इथं बघा, ए पेक्षा ए आणि डी इक्वल आहे. डी पेक्षा पहिले याला फक्त याला मान द्या. ए पेक्षा डी इक्वल आहे, डी पेक्षा ई छोटा आहे, ई पेक्षा एफ, एफ पेक्षा जी. तर ए पेक्षा जी काय होतं, डायरेक्ट दिसतोय ना इथं, काही करायची गरज नाही. काय तुम्हीच बघा इथं काय करायला लागतं का. ए आणि डी काय इक्वल आहे, डी पेक्षा ई छोटा किंवा इक्वल आहे, ई पेक्षा एफ छोटा, एफ पेक्षा जी छोटा. तर ए पेक्षा जी काय मोठा नाही आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, ए पेक्षा जी मोठा नाही आहे, छोटा आहे. झेड पेक्षा डी, आता याच्यामध्ये झेड पेक्षा डी, झेड कुठं, झेड पासून डी पर्यंत यायचा रस्ता शोधा फक्त. झेड पासून तुम्हाला कुठे यायचं आहे, डी पाशी यायचं आहे. डी कुठे गेला, इथं आहे. झेड पासून डी पाशी यायला एफचा रस्ता दिसतोय का. झेड पासून एफ, एफ पासून डी. तर झेड पेक्षा एफ छोटा आहे, संपलं. एफ पेक्षा ई मोठा आहे, ई पेक्षा डी मोठा आहे. तर झेड पेक्षा डी लहान असण्याचा काही संबंधच येत नाही. इथनंच बघून घ्या ना, झेड पेक्षा एफ लहान, ई पेक्षा एफ पेक्षा ई मोठा, तर नाही होणार. इथं पण नाही. झेड पेक्षा डी काय ना लहान होऊ शकत नाही, संपला विषय. तर दोन्ही काय, आता इथं तुम्हाला कन्क्लुजन दिलेले असतील की इफ ओनली वन, ओनली टू, आयदर, नायदर आणि बोथ. याचा अर्थ समजून घ्या. आयदर म्हणजे दोनपैकी एक काहीतरी फॉलो होतं, दोनपैकी एक. नायदर म्हणजे दोन्ही होत नाहीत, बोथ म्हणजे दोन्ही होतात. ठीक आहे, आता याच्यातले काय, नायदर एक पण होत नाही, 2 पण होत नाही, क्वेश्चन तिथंच संपला. त्यानंतर आता बघा, एफ पेक्षा एस मोठा आहे, म्हणून म्हणतो याला काही लॉजिकच नाही आहे, सरळ सॉल्व करत. एफ पेक्षा एस मोठा आहे, एस कुठं आहे, इथं यू टी, टी पासून आपण जाऊ शकतो. एफ पेक्षा टी मोठा आहे, टी पेक्षा यू मोठा आहे, यू पेक्षा एस मोठा आहे, झालं. एफ पेक्षा एस मोठा आहे, काय लागतं त्याला, टी पेक्षा आर लहान आहे, टी पेक्षा आर लहान आहे, टी पासून आर कडे जायचं आहे. ठीक आहे, टी पासून आर कडे जायला कोण आहे, सॉरी इथंच आहे, टी पेक्षा आर. टी पेक्षा एफ लहान आहे, मी म्हणतो ना पहिले याला मान द्यायचा, नंतर याच्यावर विचार करायचा. टी पेक्षा एफ लहान आहे, एफ पेक्षा आर लहान आहे, टी पेक्षा आर लहान आहे, झालं. हे पण बरोबर आहे. तर इथं काय, बोथ, कन्क्लुजन 1 and 2 फॉलो. टी पेक्षा आर काय लहान आहे. तिसरा प्रश्न बघा. डब्ल्यू पेक्षा एफ लहान आहे, डब्ल्यू पेक्षा एफ कुठं आहे, डब्ल्यू हा इथं आहे. डब्ल्यू पेक्षा एच इक्वल आहे, म्हणजेच डब्ल्यू इथं येईल. डब्ल्यू पेक्षा एफ लहान आहे, डब्ल्यू पेक्षा एच लहान, एच पेक्षा इक्वल आहे, इक्वल पेक्षा लहान आहे, तर डब्ल्यू पेक्षा एफ लहान आहे. बी पेक्षा पी, बी पेक्षा पी मोठा आहे, बी पेक्षा पी. आता बी पेक्षा पी, तर बी पासून पी कुठं, एफ, एफ पी, बी एफ असं येऊ शकतो.
तर बी पेक्षा डी मोठा आहे, डी पेक्षा एफ मोठा आहे, म्हणजे बी पेक्षा एफ मोठा आहे, बी पेक्षा एफ, एफ पेक्षा पी मोठा आहे, तर बी पेक्षा पी मोठा आहे, बी पेक्षा पी मोठा आहे. झालं. काय झालं, दोन्ही बरोबर आहे. बोथ कन्क्लुजन फॉलो. त्याच्या पुढचा हा क्वेश्चन खरंच हा शिकवण्यासारखा चॅप्टर नाही आहे, पण ते तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. का सांगण्याची गरज आहे ते मी शेवटी बोलतो. शेवटपर्यंत बैल बघून घ्या अगोदर. व्ही पेक्षा आर लहान आहे, व्ही पेक्षा बघा आता इथं बघा, व्ही पेक्षा बी लहान आहे. आता व्हीचं कोणासोबत पुढं कनेक्शन होऊ शकतं का? व्हीला कोणाच्या थ्रू जावं लागेल, एक माणूस गरजेचा आहे, एजंट गरजेचा आहे, एजंट बरोबर. व्हीचा एजंट कोण आहे? बीच आहे. बी शिवाय तो पुढे कुठं जाऊच शकत नाही. व्ही पेक्षा आर लहान आहे, बरं व्ही पेक्षा बी लहान आहे, मग आता बी पेक्षा एच मोठा आहे. आता एजंटच्या पुढंच कोणी काही जाऊ शकत नाही, त्याला एजंट लागणारच आहे. आणि इथं सांगितलं की बी पेक्षा एच मोठा आहे, म्हणजे आता याच्या पुढचे सगळे त्याच्यापेक्षा काय होणार, मोठे होणार किंवा फॉलो नाही होणार. तर व्ही पेक्षा बी मोठा आहे, बी पेक्षा एच मोठा आहे, तर आरचा काही संबंधच नाही, तर इथंच हे चुकलं. त्याच्यानंतर के पेक्षा एच छोटा आहे, के पेक्षा डब्ल्यू मोठा आहे. आता आपल्याला के पासून एच पर्यंत जायचं, आरच्या थ्रू जाऊ शकतो. के पेक्षा डब्ल्यू मोठा आहे, ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे, के पेक्षा एच छोटा पाहिजे. म्हणजे के ज्याच्या थ्रू जाणार आहे, ज्या एजंटच्या सोबत जाणार आहे, तो एजंट जर लहान असेल तर त्याच्या पुढचे लहान असतील ना. जर तो एजंटच मोठा आहे तर बाकीचे सगळेच मोठे होऊन जातील. तर के पेक्षा एच, के पेक्षा डब्ल्यूच्या आपल्याला डब्ल्यूला घेऊनच चालायचं आहे, पण के पेक्षा डब्ल्यूच मोठा आहे, तर डब्ल्यू मोठा आहे तर याच्या पुढचे सगळे मोठे होतील. तर के पेक्षा एच मोठा होणार का? नाही होणार. राहिलं नाही तर म्हणजे ना की एक ना की दोन, दोन्ही पण हे. त्याच्या पुढचा बघा, एक्स पेक्षा बी छोटा आहे, एक्स पेक्षा एच छोटा आहे, जी एच पेक्षा जी छोटा किंवा इक्वल, जी पेक्षा ई छोटा किंवा इक्वल, बी छोटा किंवा इक्वल. आता काय म्हणतायत, एक्स पेक्षा बी छोटा आहे किंवा बी पेक्षा एक्स इक्वल आहे. आता इथं पण काय होईल, बोथ फॉलो, बरोबर है ना. बोथ फॉलो नाही होत, समजून घ्या, समजून घ्या. तर जरा दम काढा, जरा शांतीत. दोन्ही होत नाही, कारण दोनपैकी काहीतरी एकच होईल ना. जसं तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा एक तर लहान असेल किंवा तुमच्या एवढा असेल. तुम्ही 10 वर्षाचे, तुमचा भाऊ 10 वर्षाचा असू शकतो. तुम्ही 10 वर्षाचे, तुमचा भाऊ 9-8 वर्षाचा असू शकतो, लहान असू शकतो किंवा तुमच्या एवढा असू शकतो. दोन्ही कसं होईल बरं, लहान पण आहे आणि इक्वल पण आहे. दोनपैकी एकच काहीतरी होईल ना. एक तर लहान असेल, एक तर इक्वल असेल, एक तर 10 वर्षाचा असेल, एक तर 9 पेक्षा खालच्या वर्षाचा असेल. म्हणून हा बोथ नाही होत, इथं आयदर होतं. आयदर म्हणजे काय, एक तर एक फॉलो होईल, एक तर दोन फॉलो होईल. बरं, त्यापेक्षा आणखीन पण वेगळे प्रश्न असतात, नुसतं तेवढेच प्रश्न नसतात. अदनमधनं 1-1, 2-2 मार्काला हे पण येतात. बरं, याच्यामध्ये काय, खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये पी पेक्षा आर हे निश्चितपणे खरे असेल की पी पेक्षा आर मोठा आहे, हे कुठं फॉलो होतो. पी पेक्षा आर मोठा पाहिजे, पी पेक्षा आर मोठा पाहिजे. बघा आता इथं बघा, पी पेक्षा ओ लहान किंवा इक्वल. आपल्याला काय पाहिजे, पी पेक्षा आर मोठा पाहिजे. आता ओच्या थ्रूच जावं लागेल आर पर्यंत. आता ओच जर लहान असेल तर पुढे जायची काही गरजच नाही, इथंच संपला. पी पेक्षा आर मला मोठा पाहिजे. पी पेक्षा इथनं पुढे जायला पुढचा रस्ताच काय होऊन जातो, छोटा होऊन जातो. छोटा झाला तर परत मी नाही घेऊ शकत. पी पेक्षा आर उलट, पी पेक्षा एन मोठा आहे, एन पेक्षा ओ मोठा आहे, ओ पेक्षा आर मोठा आहे, तर पी पेक्षा आर मोठा आहे. हेच झालं उत्तर. पुढचं चेक पण करू नका आणि त्यामध्ये टाइम वेस्ट गमावू पण नका. तर हे येईल आपलं तिसरं उत्तर, सी. ओके, जर एस पेक्षा टी लहान किंवा इक्वल, टी पेक्षा यू लहान, यू पेक्षा व्ही लहान किंवा इक्वल, तर निश्चितपणे खरे असेल, हे निश्चितपणे खरे असेल तर खालीलपैकी कोणते विधान खरे ठरेल. खरं विचारलं, याच्यामध्ये चुकीचं पण विचारतात. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं असेल. आता सगळ्या टाईपचे क्वेश्चन मी इथं घेऊ शकत नाही, बरोबर. हे सगळ्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला कुठे भेटणार, खाली टेलिग्रामचं चॅनलची लिंक आहे, टेलिग्रामवर जा. तिथं असे एक 20 क्वेश्चन मी टाकून ठेवलेले आहे, ते सॉल्व करा आणि प्रॅक्टिस करा, ठीक आहे. तर खालीलपैकी कोणते विधान खरे ठरेल. बरं, खाली कोणतं विधान खरं ठरेल, व्ही पेक्षा एस मोठा किंवा इक्वल, व्ही पेक्षा यू मोठा किंवा इक्वल, यू पेक्षा टी मोठा होतो, तर व्ही पेक्षा एस मोठा किंवा इक्वल होऊ शकतो का, नाही होऊ शकत. सरळ आहे, याच्यामध्ये काही डोकं लावायची गरजच नाही आहे, याच्यासाठी पण ट्रिक नको. एस पेक्षा यू इक्वल, एस आणि यू मध्ये इक्वल होऊ शकतं का, इथंच दिसतं, नाही होऊ शकत. एस मध्ये आणि यू मध्ये इक्वल नाही होऊ शकत. एस पेक्षा व्ही मोठा, एस पेक्षा सॉरी चेक नाही केलं, एस पेक्षा व्ही मोठा, एस पेक्षा टी, टी पेक्षा यू लहान, यूच्या पुढे मग व्ही लहानच असेल, कारण इथनं सुरुवात होतानाच लहानांनी सुरुवात झाली की एस पेक्षा काय झालेलं आहे, टी लहान किंवा छोटा, तर मग याच्या पुढचे लहानच होतील ना, तर एस पेक्षा व्ही मोठा होणं शक्यच नाही आहे, तर इथनं कॅन्सल. टी पेक्षा व्ही लहान किंवा इक्वल,
टी पेक्षा यू लहान आहे तर याच्या पुढचा पण काय होणार, लहानच व्हायला पाहिजे, तो इक्वल किंवा हे व्हायला नाही पाहिजे, म्हणून हे पण चुकीचं. नन इज ट्रू म्हणजे ह्यापैकी काहीच खरे नाही. ठीक आहे, यांनी अशा प्रकारे सांगितलंय. त्यानंतरचा, जर यू पेक्षा एस लहान किंवा इक्वल, एस पेक्षा डब्ल्यू मोठा, डब्ल्यू पेक्षा व्ही इक्वल, हे निश्चितपणे खरे असेल तर खालीलपैकी कोणते विधान खरे ठरेल, यांच्यामधलं कोणतं खाली ठरेल योग्य. एक सेकंड, हां वेगळं वेगळं आहे. व्ही पेक्षा एस मोठा आहे, आता इथून सुरू करू. व्ही पेक्षा डब्ल्यू मोठा आहे, डब्ल्यू इक्वल आहे, डब्ल्यू पेक्षा एस लहान आहे, तर व्ही पेक्षा एस लहान होऊच शकत नाही. यू पेक्षा डब्ल्यू लहान किंवा इक्वल, यू पेक्षा एस लहान किंवा इक्वल, एस पेक्षा, आता अपोजिट आले तर विषयच कट करून टाका, विचारच करू नका. अपोजिट असेल तिथंच आपलं पुढचा प्लॅन बंद होऊन जाईल. एस पेक्षा व्ही मोठा, एस पेक्षा डब्ल्यू मोठा, डब्ल्यू पेक्षा व्ही मोठा, म्हणजे एस पेक्षा डब्ल्यू मोठा, म्हणजे जर हा 9 तर हा 10 आणि हाही 10, तर 9 पेक्षा 10 हा पण मोठाच होईल आणि तो पण मोठाच होईल. एस पेक्षा डब्ल्यू मोठा तर एस पेक्षा व्ही पण मोठा, झालं फॉलो. पुढचं बघायची काही गरज नाही. त्याच्या पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान असेल ज्यामध्ये, हे IBPS विचारतं बरं का असे प्रश्न, मी काय माझ्या मनानं नाही टाकत आहे, त्यांनी विचारलेले आहेत म्हणून मी इथं ठेवलेले आहे. खालीलपैकी कोणते विधान असेल ज्यामध्ये यू पेक्षा डब्ल्यू आणि, मला वाटतं कट झाला, हां, यू पेक्षा डब्ल्यू लहान किंवा इक्वल आणि झेड पेक्षा वाय मोठा, हे निश्चितपणे खरं ठरेल. म्हणजे ह्यापैकी एक असं आहे की जिथं, लक्षात घ्या, हे यू पेक्षा डब्ल्यू आणि झेड पेक्षा वाय हे निश्चितपणे खरं ठरेल. खरं ठरलं पाहिजे, हे फॉलो झालं पाहिजे, खरं ठरलं पाहिजे. यू पेक्षा पहिलं हे सॉल्व करताना ना शेवटचं बघून घ्या अगोदर, म्हणजे झेड आणि वायचे रिलेशन बघा. झेड पेक्षा वाय लहान पाहिजे, इथं हे झालेलं आहे, झेड पेक्षा वाय, सॉरी, झेड पेक्षा वाय मोठा पाहिजे. झेड पेक्षा वाय बघू अगोदर, नंतर यू आणि डब्ल्यूचं बघू. मागचा अगोदर बघायचा. झेड पेक्षा वाय मोठा बघायचं, झेड पेक्षा डी लहान किंवा इक्वल, डी पेक्षा वाय लहान, तर हे होणार नाही, कॅन्सर. त्यानंतर काय, झेड पेक्षा वाय मोठा, झेड पेक्षा बी मोठा, बी पेक्षा वाय मोठा होऊ शकतं. झेड पेक्षा बी मोठा, बी पेक्षा वाय मोठा किंवा इक्वल, तर झेड पेक्षा वाय मोठा होईल. हे फॉलो होतं काय, यू पेक्षा डब्ल्यू लहान किंवा इक्वल, यू पेक्षा एफ लहान, एफ पेक्षा डब्ल्यू लहान होईल, तर मग हे होणार नाही. पहिलंवाला होणार नाही, दुसरंवाला होणार. परत झेड पेक्षा वाय मोठा, झेड पेक्षा डब्ल्यू मोठा किंवा इक्वल, डब्ल्यू पेक्षा वाय मोठा तर झेड पेक्षा वाय मोठा, हे फॉलो होतं. आणि यू पेक्षा डब्ल्यू लहान किंवा इक्वल, यू पेक्षा डब्ल्यू लहान किंवा, हां, यू पेक्षा जी मोठा किंवा इक्वल, जी पेक्षा झेड किंवा मोठा किंवा इक्वल, झेड पेक्षा डब्ल्यू किंवा मोठा किंवा इक्वल. तर आता याच्यामध्ये बघायला गेलं तर यू पेक्षा डब्ल्यू मोठा किंवा इक्वल येतो, तर हे पण होणार नाही. लास्ट वनच राहिलं आहे. झेड पेक्षा वाय, इथं काय होतं, मोठा किंवा इक्वल, तर हे पण होणार नाही. संपलं, नन ऑफ दिस. त्यानंतरचा 12वा प्रश्न, ते सॉरी 10वा प्रश्न, दिलेल्या विधानामध्ये क्वेश्चन मार्क आणि हॅशटॅग यांच्या जागी कोणते चिन्ह वापरावे जेणेकरून बी आणि बी पेक्षा आर निश्चितपणे, बी पेक्षा आर लहान किंवा इक्वल निश्चितपणे खरं ठरेल आणि एल पेक्षा डब्ल्यू निश्चितपणे खोटं ठरेल. एक खरं ठरला पाहिजे, एक खोटं ठरला पाहिजे, बरोबर बघा, एक खरा आणि एक खोटा. खरावाला बघून घेऊ अगोदर. बी पेक्षा आर निश्चितपणे खरं ठरेल, सॉरी, बी पेक्षा आर लहान किंवा इक्वल, बी पेक्षा आर लहान किंवा इक्वल झाला पाहिजे, असं इथं एक सिम्बॉल ठेवायचा आहे, इथं एक सिम्बॉल ठेवायचा आहे. पहिल्याला पहिलं, दुसऱ्याला दुसरं, हे लक्षात ठेवा. पहिल्याला पहिलं, दुसऱ्याला दुसरं, म्हणजे पहिल्या जागी पहिलं येईल, दुसऱ्या जागी दुसरं येईल. बी पेक्षा आर लहान किंवा इक्वल, बी पेक्षा आर लहान किंवा इक्वल, बी पेक्षा बी पेक्षा डब्ल्यू एक सेकंड, बी पेक्षा डब्ल्यू इक्वल, डब्ल्यू पेक्षा क्यू. इथं मला आता कोणतं तरी सिम्बॉल ठेवायचं आहे, ठीक आहे. हे दुसरं सिम्बॉल पाहिजे, हे ह्या दुसऱ्या सिम्बॉलपैकी मला काय करायचं आहे, बी पेक्षा आर इक्वल करायचं आहे. आता इथपर्यंत तर सेम आहे की बी आणि डब्ल्यू, बी इथं पण येऊ शकतो कारण सेमच आहे. आता इथं पण हे वाला सिम्बॉल दिलं, तर आता इथं हेच सिम्बॉल लागणार, दुसरं तर सिम्बॉल लागू शकत नाही, कारण बी पेक्षा आर मला हे सिम्बॉल लागणार आहे शेवटपर्यंत. बी पासून आर पर्यंत मला हे दोनच सिम्बॉल पाहिजेत. तर एक तर आहे, इक्वलचं तर आहे, हे पण आहे, मग राहिलं कोणतं, परत हेच लागणार आहे. हे कुठं बसलेलं आहे, हे इथंच बसलेलं आहे बघा. आणि तरी पण पहिलं चेक करून घेऊ, नन ऑफ दिस असू शकतं. त्यानंतर बी पेक्षा आर लहान किंवा इक्वल पाहिजे, एल पेक्षा डब्ल्यू मोठा पाहिजे, एल पेक्षा डब्ल्यू मोठा पाहिजे, एल पेक्षा एम मोठा आहे, ठीक आहे. एल पेक्षा डब्ल्यू मोठा पाहिजे तर कोणते दोन सिम्बॉल चालू शकतील, हेच दोन सिम्बॉल चालू शकतील, दुसरा सिम्बॉलच नाही चालू शकणार. आता हा सिम्बॉल दिलेला इथं आहे, त्यानंतर हा पण दिलेला आहे इथं एल आणि डब्ल्यू मध्ये, एकतर मग हा पण चालू शकतो, हा पण चालू शकतो.
तर इथं बघायला गेलं ह्या पोझिशनला हाच एक बसत होता, या दोनपैकी एक आहे इथं. तर मग सी आपलं असं एक आहे की इथं जर समजा आपण हा सिम्बॉल ठेवला आणि इथं हा सिम्बॉल ठेवला तर दोन्ही फॉलो होणार. एक सेकंड चुकलंय. एल पेक्षा डब्ल्यू खोटा ठरला पाहिजे. सॉरी हे चुकलंय की एल पेक्षा डब्ल्यू खोटा ठरला पाहिजे. मग आपल्याला ते नाही चालत. म्हणजे एल खरा कधी ठरू शकतो, जर हे दोन सिम्बॉल असतील तर खरं ठरू शकतं. म्हणजे हे दोन सिम्बॉल नाही पाहिजे, ह्या जागी असाही सिम्बॉल चालू शकतो, याच्या अपोजिट हाही सिम्बॉल चालू शकतो. हे दोन नाही पाहिजे, बाकी दुसरे कोणतेही चालतील. हे दोन नाही पाहिजे. बरं, याच्यामध्ये ऑप्शनमध्ये तर हाच एक दिसतोय की दुसऱ्या सेकंड ठिकाणी तर हाच बसू शकतो. पहिल्या ठिकाणी एल पेक्षा डब्ल्यू, हां, तर हा वाला सिम्बॉल बसतोय. बरोबर, आन्सर बरोबर आहे. फक्त माझं बोलण्यात चुकलंय की काय पाहिजे होतं, खोटं ठरायला पाहिजे. तर खोटं ठरायला पाहिजे म्हणजे याच्या अपोजिट ठरायला पाहिजे हे वाला. बरोबर, ह्या सिम्बॉलच्या अपोजिट पाहिजे, हे किंवा हे वाला. तर हे वाला सिम्बॉल इथं आहे आणि हे जे ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल वाला सिम्बॉल इथं आहे. त्याचं उत्तर काय सी आहे. ठीक आहे. तर IBPS अशा पण टाईपचे प्रश्न विचारतं. हे कदाचित मला वाटत नाही कोणी मला नाही दिसले नाहीत यूट्यूबवरती कोणी कव्हर केलेले. हे प्रश्न पण त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा, कारण ह्या प्रश्नाला पण अंदमधनं 1-2 मार्क देतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या एवढ्या हलक्या टॉपिकला शिकण्यासाठी 1-1, 1.5 तास यूट्यूबवर नका गमावू, कारण आपल्याला दिवस कमी आहेत. आपल्याला लवकरात लवकर कव्हर करायचं आहे. कन्सेप्ट लक्षात आलेली आहे. कन्सेप्ट लक्षात येण्यासारखे पण काही नाही आहे. फक्त 3 सिम्बॉल आहेत. 3 सिम्बॉलला इक्वल सेम म्हणजे एका ग्रुपमधले असले तर फॉलो होणार, त्याच्या अपोजिट आले तर फॉलो नाही होणार. बरोबर, हा एक पॉईंट आहे की जो तुम्हाला मला सांगायचा आहे की सारखे यूट्यूबवर जाऊन तुम्ही जर 1.5 तासाचे व्हिडिओ बघणार अशा याच्यासाठी प्रत्येकाने याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि प्रत्येकाचा हेतू आहे की व्हिडिओ लांब झाला पाहिजे. काही नाही आहे याच्यामध्ये. आणि एक्झाम त्यांना येतं आहे, ते टीचर आहेत, त्यांना येतं आहे म्हणून ते टीचर झालेले आहेत. पेपर तुम्हाला द्यायचा आहे. त्यांनी कसे सोडवले ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही कसे सोडवता. मग हे सोडवणार कसे, तर खाली टेलिग्रामचं चॅनल दिलेलं आहे. खूप वेळेस सांगून झालं, टेलिग्रामच्या चॅनलवरती तुम्हाला क्वेश्चन मिळतील. त्या क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. ते क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. हे सर्वात महत्त्वाचं. जर का प्रॅक्टिस चांगली झाली तर कुठलेही यूट्यूबचे व्हिडिओ बघण्याची गरज नाही. शॉर्टकट अजिबात शोधू नका, कारण याला शॉर्टकट काही करण्यासारखं आहेच नाही. सर्वात महत्त्वाचं इथपर्यंत झालं. एकच क्वेश्चन जो आहे, जो राहिलेला आहे माझा, याच्यामध्ये टाकलेला नाही आहे मी, काय म्हणू शकतो की क्वेश्चन याच्यामध्ये ॲड झाला नाही तो, आता माझ्या लक्षात आला. एक फक्त तुम्हाला तेवढं सांगून देतो की कदाचित असं होऊ शकतं. समजून घेऊ आपण. इथं आहे, फक्त मी एक्झाम्पल म्हणून घेतो की तुम्हाला असा एक प्रश्न येऊ शकतो, त्याच्यावर लक्ष द्या. व्ही पेक्षा समजा बी लहान आहे आणि बी पेक्षा एच मोठा किंवा इक्वल आहे आणि एच पेक्षा आर आहे. एकतर हा, याचा ऑप्शन जर समजा असं असेल की समजा व्ही आणि एचमध्ये रिलेशन लावायचं आहे, तर असं आहे की व्ही पेक्षा एच लहान आहे, हे पहिलं ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे की व्ही पेक्षा एच मोठा किंवा इक्वल आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही काय करणार की व्ही पेक्षा एच, इथं बघायला गेलं तर व्ही पेक्षा बी लहान आहे, बी पेक्षा एच मोठा किंवा इक्वल आहे. तर मी म्हटलं की अपोजिट आले की काय होणार, फॉलो होणार नाही. तुम्ही काय करणार, अपोजिट आले ओके फॉलो होत नाही असं करून मोकळं होणार. पण नाही, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा एवढा ट्रिकी प्रश्न आहे की तुम्हाला असं वाटेल की इथं दोन्ही फॉलो होत नाही. पण एक बघा, मला एक सांगा, व्ही पेक्षा एच लहान आहे आणि व्ही पेक्षा एच मोठा किंवा इक्वल आहे. याचा अर्थ असा होतो का की याचा अर्थ असा होतो का व्ही पेक्षा एच लहान आहे, व्ही पेक्षा एच मोठा आहे आणि व्ही पेक्षा एच, याचा अर्थ व्ही पेक्षा एच इक्वल आहे. 3 पॉसिबिलिटी आहे. मग मला एक सांगा, जर समजा हा व्ही जर 8 असेल तर हा एच 7, एक सेकंड, याला सांगायचं म्हटलं तर असं बघा की व्ही पेक्षा एच एकतर लहान असेल, म्हणजे तेच परत सांगतो, तुमचा भाऊ एकतर तुमच्यापेक्षा लहान असेल, म्हणजे तुम्ही 10 वर्षाचे असेल तर तो 9 पेक्षा खाली असेल. एक तर तो इक्वल असेल, तुम्ही 10चे तो पण 10चा असणार. एक तर तो तुमच्यापेक्षा मोठा असेल. असं होऊ शकतं का की एक गोष्ट लहान पण नाही, इक्वल पण नाही, मोठी पण नाही? असं पॉसिबल आहे का कुठल्या तरी कंडिशनमध्ये? शक्यच नाही आहे, अजिबात शक्य नाही आहे की ज्यामध्ये तुमचा इथं जर बघसाल तर आपण काय केलं, ह्या अँगलनी गेलं तर आपलं काय होते क्वेश्चन, एक सेकंड, ह्या अँगलनी बघा, इथं तुम्ही काय करणार, एक पण फॉलो होत नाही, 2 पण फॉलो होत नाही. बरोबर आहे, तुमचं डोकं बरोबर लागलं आहे. पण याच्यासोबत हे पण बघा की व्ही पेक्षा, हा काय म्हणतो, व्ही पेक्षा एच लहान आहे,
हा म्हणतो व्ही पेक्षा एच मोठा किंवा इक्वल आहे. काहीतरी असेल ना, काही तर खरं असेल की व्ही पेक्षा एच एक तर लहान असेल किंवा व्ही पेक्षा एच मोठा किंवा इक्वल असेल. दोनपैकी तर एक नक्की खरं आहे. माहीत नाही कोणतं खरं आहे, पण दोनपैकी एक नक्की काय खरं आहे. तुमचा भाऊ एक तर तुमच्या एवढा असेल किंवा तुमच्यापेक्षा लहान असेल किंवा मग 100% तुमच्यापेक्षा मोठा असेल, पण दोनपैकी काहीतरी आहे, एक तर लहान किंवा छोटा किंवा मोठा. म्हणून मग इथं हे असं जर क्वेश्चन आला, इथं लक्ष ठेवता, ही वाली टर्म एक महत्त्वाची आहे. आयदर लागणार, याचं उत्तर नायदर आहे, पण असं जर आलं तर काय आहे, आयदर आहे. ठीक आहे, एवढं लक्षात आलं, आयदर आहे. एक हे वाला क्वेश्चन म्हणजे जो मिस झालेत माझ्या ज्याने टाकायचे, एक एवढं इम्पॉर्टंट आहे. आणि एक हा वाला की समजून घ्या, असाच प्रश्न आलाय. इथं बी आहे आणि इथं बी आहे, व्ही, एक सेकंड, मला आठवत नाही आहे सध्या तो क्वेश्चन कसा मांडायचा. तर व्ही पेक्षा बी लहान आहे, बी पेक्षा एच लहान किंवा इक्वल आणि आर असं जर दिलं असेल. हां, आता इथं दिलं आहे की व्ही पेक्षा जर म्हटलं व्ही पेक्षा एच लहान आहे, व्ही पेक्षा परत तेच सगळं घेऊ. समजा हाच प्रश्न आहे आणि इथं आन्सर जे आहे तुमचं बी पेक्षा एच मोठा किंवा इक्वल आणि याच्या पुढं आर आहे. ठीक आहे, हाच प्रश्न आणि परत हाच प्रश्न आलाय की व्ही इक्वल्स आर, व्ही पेक्षा आर. क्वेश्चन समजलाय काय आहे? तर प्रश्न तोच आहे जो अगोदर घेतलाय. व्ही पेक्षा एच लहान आहे आणि व्ही पेक्षा आर मोठा किंवा इक्वल आहे. आता इथंच काय म्हटलेलं होतं आपण, मी काय म्हटलं, दोनपैकी एक तर काही ना काही असेल. तुम्ही म्हणसाल सर मग आता तरी एच नाही आहे ना, वेगळं वेगळं आहे. बरोबर, हे पण बरोबर आहे, एच नाही आहे, वेगळं आहे. पण हे पण समजून घ्या, जर एच आणि आर जर इक्वल असतील तर ते दोघं एकच आहेत, काही वेगळे वेगळे नाही आहे. जर हा 8 असेल तर हा पण 8च असेल, हा 9 असेल तर हा पण 9 असेल. मग ह्या पण कंडिशनमध्ये व्ही पेक्षा एच लहान आहे, व्ही पेक्षा एच लहान आहे का? तर नाही. व्ही पेक्षा आर मोठा किंवा इक्वल आहे का? तुम्ही म्हणसाल नाही. पण व्ही पेक्षा आर मोठा किंवा इक्वल नाही याचाच अर्थ असा होतो की व्ही पेक्षा एच मोठा किंवा इक्वल नाही. आणि परत तीच कंडिशन येते की एकतर लहान असेल किंवा मोठा किंवा इक्वल असेल, म्हणून इथं परत आयदर येणार. हे 3-4च पॉईंट याच्यामध्ये ट्रिकी आहेत. कोणते? लास्टवाले 2 की तुम्हाला वाटणार की दोन्ही फॉलो होणार नाही, पण त्यापैकी एक तर नक्की फॉलो होणारच आहे. बरोबर, हे आय होप तुमच्या कन्सेप्ट लक्षात आली असेल. नसेल आली तर कमेंटमध्ये सांगा, आपण बघू त्याच्यावरती परत. जमलं तर एक छोटासा व्हिडिओ बनवू, एक 2-3 मिनिटाचा, आणि त्यामध्ये ते सगळं काही एक्सप्लेन करून देऊ. ते सांगून झालं आहे. टेलिग्राममध्ये तुम्हाला क्वेश्चन मिळतील, तिथं क्विज 16 प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली तर चांगलं होईल. मी परत सांगतो की नका खरंच, म्हणजे असल्या टॉपिकसाठी तुम्ही यूट्यूबवर जाऊन 1.5 तासाचे व्हिडिओ बघू नका. कारण सगळे मी व्हिडिओची लेंथ बघितली, मिनिमम 30 ते 40 मिनिटाच्या वरती आहे. नका बघू, खूप छोटा टॉपिक आहे. जास्त वेटेज म्हणजे तुम्ही जास्त याला भाव देऊ नका. हार्डली काय 2-3 मिनिटात शिकून होतो. मॅटर आहे प्रॅक्टिसचा. प्रॅक्टिस किती करणार, तर प्रॅक्टिस करा. जिथनं क्वेश्चन मिळतील तिथं प्रॅक्टिस करा आणि कुठल्या तरी एकाला फॉलो करा. कारण वेगवेगळ्याचे टीचरचे रूल्स हे घेऊन तुम्ही हे होऊ शकता, कन्फ्यूज होऊ शकता. ठीक आहे, चालेल. पुढचा जो इनइक्वॅलिटीनंतर आपण सिलॉक्स बघणार आहोत, जो आपल्या लिस्टप्रमाणे आहे की मी लिस्ट दिली होती, त्यामध्ये इनइक्वॅलिटी झाली, सिलॉक्स घ्यायचा आहे. तर सिलॉक्स घेताना सिलॉक्सला थोडा टाईम लागू शकतो, थोडासा हे आहे, ट्रिकी असतो जरासा समजण्यासाठी. तर त्याला काय करा तुम्ही, त्यासाठी वेळ लागेल. तर हा व्हिडिओ आपला झाला, याचे क्वेश्चन मिळून जातील. ठीक आहे.